तर नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ पवार मराठी फिल्ममध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. पाऊस जस्ट चालू झालेला आहे. वातावरण खूप चांगलं आहे. असं वाटतंय की चांगले ऑर्डर पडतील. बघूया. CNG वगैरे भरलं नाही, कारण काल खूप कमी काम केलं. आपण 3 कांड्या आहेत तशा आहेत. पहिली कांडी पहिल्या ऑर्डरला उडेल असं वाटतंय. बघू का होईल काय माहित नाही, पण म्हटलं कशाला रिस्क घ्यायचं नाही का, कशाला बघायचं. आपण धंदा करतोय नाही करत आपल्यालाच माहित नाहीये. मी काय करेल मला कधी मलाच माहित नसतं. तर म्हटलं पहिलं 3 कांड्या संपू दे, लाल होते पण लाल कांडी बी संपू दे. एवढं काम करू आज. ते 1000 केलं तर तेवढं संपलच ते लाल बी. तर पहिलं म्हटलं 1000 तर होईल, पुढं बघू. तर CNG भरलं नाही, बघूयाच काय होते काय नाही. आज काय टार्गेट नाही आहे, कारण टार्गेट ठेवून बी आपण टार्गेट कम्प्लीट करत नाही, काय फायदा. तर बघू काय होते काय नाही. जस्ट पार्किंगच्या बाहेर आलेलं आहे, बघू शकता. पेंटिंग चांगली केली. पेंटिंग 8 वाजून 23 मिनिटं झाल्यात. बघू काय होते काय नाही. जी पडेल ती ऑर्डर घ्यायची, पण कमीत कमी 100ची तरी आहे. कारण कसं आहे, पिकअपला 2 किलोमीटर जायचं, 50-40 रुपये कामाचे नाही परवडत. 100 तरी कमीत कमी. तर भेटूया पहिल्या ऑर्डरला. आय होप लवकर पडावी. आणि काल सारखं 1000 रुपये पटपट 2-3 ऑर्डरमध्ये झाले तर बरं होईल. नंतर CNG भरून करायचं का पार्किंगला लावून बघू ते पुढं नाही का, काय होईल काय सांगता येत नाही. मूडवर डिपेंड आहे माझ्या. चला झालं. पहिली ऑर्डर उबरची घेतला, पण काल 120 भेटले आणि आज 106. लोकेशन इकडे तिकडे उतरतं काय, त्यामुळं पैसे इकडे तिकडे उतरतात. एसटी स्टँडला आहे आता मेट्रोला जायचं आहे. लोक म्हणतात लोकच आम्हाला कशाला दाखवत नाही. पलीकडे जाऊन थांबायचं. सकाळ मेट्रोवरून ऑर्डर पडतात. कोण भेटतं का नाही. काल पडलं होतं चांगलं वेळ. तसंच एखाद्या भेटलं तर मांजरे भेटले. तिकडनं भेटतं, पण उशिराने भेटतं. उशिरा का होईना भेटलं पाहिजे. फक्त दोन्ही काळभर असं काहीतरी भेटलं पाहिजे. बघू काय होते. जाऊ पलीकडं आणि बघू काय होते काय नाही. वाजल्यात 8:58, 9 वाजल्यात. नॉट बॅड. सुरुवात चांगली झाली. पुढं काय नाही माहीत नाही. आणि जसं की मी म्हणलेलं, पहिली कांडी पहिल्या ऑर्डरला संपणे तसं झालेलं आहे. पहिली कांडी संपली. 2 कांड्या झाल्यात, एक बगवी आणि हिरवी. 2 कांड्यावर काम करायचं आहे. त्यानंतर लाल कांडी दिसत नसते बरं का, पण लाल कांडी बी असते. नवीन लोकांना माहीत नसतं. म्हणजे बगवी नवीन होतं, बगवी कांडी आली की CNG भरायचं. आणि आता फार लाल आली तरी जुनं आलं ना आता. तर बघू 2 कांड्या कधीपर्यंत चालतात कधी नाही. लाल कांडी झाली तर लांब असेल तर घराकडे जायचं, आणि जर जवळ असेल तर घरी लावून, नाही तिथल्या लोकल 100-200 करून जायचं नाही. बघू काय होतं काय. चला. धंदा अवघड आहे भाऊ, सोपं नाही. हाय ऑर्डर बरं का, नाही असं नाही. हाय ओलाला पडतं सगळे कस्टमर ओलाकडे वळल्यात. ते उबर मीटरने चालू झाल्यामुळं. आणि ओला त्या डिस्काउंट देते कस्टमरला. आपलेच पैसे डिस्काउंट देते त्यांना. तिथं 350 रुपये, तिथं 300 रुपये दाखवतात. मग साहजिक कस्टमर तिकडे जाणार. मी असतो तरी साहजिक मी तेच केलं असतं. कस्टमर असतं तर जो आपलाच फायदा बघतो साहजिक आहे. आणि त्यात ते सगळे ऑर्डर तुम्हाला जसं म्हटलं फूडचे आहेत, तर 2 व्हीलर्स आहेत. ते कसं काय चाललं मला आजपर्यंत कळलं नाही. रिक्षाचे ऑर्डर फूड इंडस्ट्रीत कसे जाऊ शकतात. वेगवेगळे ॲप आहेत रे बाबा. कंपनी काय कसं काम करते मला हे कळलं नाही. ओलावाले कोण बघत असेल तर बघा राव, करून घ्या, सुधारून घ्या जरा. ॲपमध्ये सुधार करा जरा काहीतरी. ॲक्सेप्ट कसे होतात ऑर्डर, पडतात कसं हे महत्त्वाचं आहे. ॲक्सेप्टचं लांब, ऑर्डर पडतातच कसे. असो, ते करतील तेव्हा सुधार करू. आपण आपल्या कामधंदा सुधार करू. चला पलीकडे. स्वारगेट मेट्रो स्टेशनवरून एक जण भेटला. ओलाची ऑर्डर होती, पण हाताला बसली नाही. पण काय नशीब म्हणायचं, कस्टमर आपल्या समोर थांबलं. त्याचा ड्रायव्हर येत नव्हता वाटतं. तो आपल्याला येऊन म्हणला, भाऊ वाईसिमला जायचं आहे, 250 रुपये दाखवत. म्हणजे एवढे पैसे कमी कसे काय दाखवत नाही का. 16 किलोमीटर कमीत कमी 280-270 काहीतरी दाखवा पाहिजे. नंतर मेट्रोने यायला सुद्धा 300 झाले असते. पण तो नाही म्हटला, असं तसं नाही. जाऊ दे म्हटलं. ड्रायव्हर बरोबर म्हटलं. आत्ता 362 रुपयाची ऑर्डर होती, गेली. हिंजवडीची ऑर्डर असेल असं मला वाटतंय. बघू शकतं म्हणजे ओलाला किती ऑर्डर आहेत, पण हाताला बसत नाही. हेच सांगायचे की ओलाला ऑर्डर आहेत भरपूर, पण हाताला बसत नाही. आणि मग कस्टमर निघून जातो. त्यामुळे मग मला तेच डोक्यात चाललं. कस्टमर निघून जाण्यापेक्षा 1-2 किलोमीटर त्याला काय तर आपले 50 रुपये जास्त जातील. म्हणजे 2 किलोमीटर जास्त आहे. 2 किलोमीटर असं आपण पिकअपला जातो. तुम्हाला जागेवरून भेटते म्हटलं. पिकअपला गेल्यासारखंच जाऊ दे म्हटलं. थोडंफार इकडं तिकडं म्हणजे
तिथं बसलो असतो अजून अर्धा तास तर ऑर्डर भेटली असती तर उबरची भेटली असती, ओलाची तर नसती भेटली. आणि ती बी 100-200ची पडली असती तर नशिबाने कालसारखी पडली असती, नाही ते 100चीच पडली असती. त्यासाठी किती वेळ थांबायला लागला असं माहीत नाही. त्यामुळे जी पडाल ती उचलायचं आणि चालायचं, तर काय करायचं. नशीब दिवस वाईट चालू आहेत. पत्ते फिरलेत, सगळे पत्ते ओलाकडे जातात, उबरचे पत्ते फिरलेत, ओलाकडे पत्ते जातात. त्यामुळे ठीक आहे, पण जेवढं कन्व्हिन्स करता येईल तेवढं करूया आपण. असं नाही की प्रत्येक कस्टमरला असं सोडून द्यायचं. एखादं ठीक आहे पण आता समजा अजून एखादा आला तर त्याला पहिले सांगायचं असं तसं ऐकलं तर ठीक, नाही तर ठीक, बघू पुढं काय करायचं काय नाही. पण मी तुम्हाला सांगेन की त्याला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त एका मीटरने नेण्याचा प्रयत्न करा. म्हणजे 10-20 रुपयाचा फरक पडतो. दिवसातनं 10 कस्टमर नेले तरी सीएनजीचा खर्च होतो. बाकी तुमची इच्छा, मी कन्व्हिन्स करतोच. कधी होतं कधी होत नाही, मग करायला लागतं ॲडजस्ट. चालायचं, धंदा आहे, खालीवर होत राहतं, काही विषय नाही. तर 250 पहिले 100 160 350 काहीतरी झालं, चांगली गोष्ट आहे. आत्ता जे 350 भेटले असते 365 काहीतरी, बाई 350 400 500 600 700 रुपये झाले असतील जागता. किती वाजले? 9:45 झालं. कुठे आपण आत्ता? वायसेमलाच आहे, पण पाठीमागचं बॅक एरिया वाटतं. एरिया बघून सांगा मला. आय होप तुम्हाला दिसलं असेल. सकाळ सकाळ एवढे छान गाणे लावलेत ना. शनी मंदिर आहे चौकात, शनी मंदिर चौक आहे, संत तुकाराम नगर, पिंपरी वायसेमचे इकडे पुढं वायसेम. तर जाऊया वायसेमला, बघू गेटवरनं कोण भेटतं का नाही भेटतं. इथनं बी भेटतं, इथं सगळे पीज आहेत. मला माहिती, मी इथनं पहिली ऑर्डर पिकअप केली, 350ची ऑर्डर केली. खूप वाईट वाटते. आणि ब्लॉक पट्टी ते धंदा आहे. लोक खोटं बोलतात, मी खोटं बोलायला मला आवडत नाही. धंदा आहे पण हाताला लागत नाही. ओला नेपोटिझम करते तेच सांगायचं, रिपीट चाललं रोज की ओलाने ही सिस्टीम बंद केली पाहिजे ब्लॉक पट्टीवाली, बरं होईल. बघूया ते कधी होईल तेव्हा होईल. नशिबाचा खेळ, नशीब नाही आहे ते. ओला काहीतरी ओला करते रे, गडबड घोटाळा करते ओला. बंद करा हे झोल झपाटे. काय असेल ते ऑफिशियल सगळ्यांनी एकसारखं ऑर्डर द्या. जो पहिला ॲक्सेप्ट करेल ते उबरसारखं, उबर आणि रॅपिडोसारखं, जो पहिला ॲक्सेप्ट करेल ते दाखवतो आपले हात किती फास्ट आहेत आणि नजर कसली आपली तीक्ष्ण, चिल किती काय. एकदा पडली गपक्यास, बसला नाही बसला. पण माझा असं टच करण्याचा जो स्पीड आहे तो 80-90% चांगला आहे. कॉम्पिटिशन लावा भाऊ, लावायचं असेल तर 10 जणं लावा, 10 जणं बसवा. असं त्यात कॉम्पिटिशन टुर्नामेंट भरती नाही का गेम बीमची, त्याची टुर्नामेंट लावायची. कसली टुर्नामेंट निघेन भविष्यात काय सांगता येत नाही. ऑर्डर ॲक्सेप्ट करायची, टुर्नामेंट भरली पाहिजे भाऊ. आपण ॲक्सेप्ट त्या चॅलेंजमध्ये जायला तयार आहे भाऊ. माझा एवढा कॉन्फिडन्स आहे. म्हणजे हारो पण कॉम्पिटिशनला जाण्याची तयारी, म्हणजे त्या लेवलचं तरी आहे आपण. एवढं तरी माणूस असावं. आणि साहजिक आहे भाऊ, आपल्या रोजचा खेळ, त्यामुळे तेवढा स्पीड येतोच आपल्याला. 2-2.5 वर्ष झालं तेच करतोय म्हणलं, काही विषय नाही. ब्लॉकपट्टी हटेल तेव्हा हटेल. सध्या बघू नेक्स्ट ऑर्डर कुठनं भेटते कुठं नाही. बाहेर थांबू शकत नाही, पाऊस पडतोय. वाजल्यात 12. ओके खाली 12 वाजून 12 मिनिटं झाला भाऊ. जेवाय उचलोय. तर मला वाटतंय मी 1-2 ऑर्डर मारल्यात आतापर्यंत, मागच्या टेकनंतर ना. मला माहीत नाही कधी टेक घेतला आठवत नाही. तर ऑर्डर मारत आपण बानेरमध्ये आलोय. चिंचवडमध्ये येतं, चिंचवडवरनं, पिंपरीवरनं. आतापर्यंत टोटल 750 रुपये, म्हणजे ती चांगली गोष्ट आहे. एकांनी बघूया आहे अजून नाही म्हणजे ते बघू काढणी संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत चालते, त्या काय विषय नाही. ऑर्डर पडली तर बॅक टू बॅक तरी बी समजा बघव्या कांडीवर बी 700-800 रुपयाचं काम होऊ शकतं. आपल्याला काम करायचं अजून 700-800 रुपयाचं. 700-800 झाल्यात, 700 झाले, 750-600, 712 केला. काय होईल ते होईल. नशिबाचं खेळ, नशिबाचं काय, नशिबाचं बी खेळ आणि आपल्या मेहनतीचं बी खेळ. आपण वेळ बी दिला पाहिजे. सगळं नशिबावर टाकून जमत नाही. सगळं कळते पण पाणी वळत नाही, कळते पण वळत नाही, असं झालंय. काय सांगायचं तुला. बघूया आता
कसं होतंय कसं नाही. जेवण बिवण करून 1 वाजता चालू करू, 1 ते 4 मध्ये 2-3 तासात काय होते का नाही. 4 नंतर घराकडे वळूया, कारण तेवढ्याच काढीत काम करायचं आपल्याला. आणि हँडब्रेकचं काम करून घेऊया. मी 2 मिनिटाचं काम, फक्त गॅरेज जायचं, हँडब्रेकची सेटिंग करायची, ओके. बाकी काय असेल ते पुढच्या वेळेस बघू. पैसे नाही लागतात. पॅन्ट फाटले, पॅन्ट घ्यायची किती दिवस झाले, इन्शुरन्स काढले नाही अजून, इन्शुरन्स काढायचे भाऊ. अरे म्हटलं मी काहीतरी राहिलंय काल परवा म्हणून, मी पैसे लागतात कसे लागतात ते आठवत नव्हते, आत्ता आठवलं. बिना इन्शुरन्सचं गाडी चालवले, मजबुरी. पैसे जसे आले तसे लगेच काढणार आहे नाही दादा, काय करायचं. काय तर विदाऊट परमिट, विदाऊट लायसन्स चालवलं जातं. माझ्याकडे फक्त इन्शुरन्स नाही आहे, कंपल्सरी काढायचं. पण नाही पैसे तर गरीबाकडे काय करणार, गरीब. काम करतोच आहे पण हातपाय बी दुखते, ते हातपाय बी साथ देत नाही. म्हातारा झालो मी. हो आता आपल्याला अजून नाही म्हणले तर 1000 रुपये झाले पाहिजे. बरं वाटतं जरा मला. होईल का नाही ते माहीत आहे, पण पाऊस येतोय जातोय म्हणलं पडू शकतं, माहीत नाही कारण काय नाही. बघूया काय होते. कारण भेटूया जेवणानंतर. आय होप 100च्या वरच ऑर्डर पडावी आणि पटपट ऑर्डर पडावी बॅक टू बॅक, जेणेकरून लवकर टार्गेट होईल माझं. टार्गेट तर ठेवलं नाही पण तरी कालचं नाचचं मिळून दोन्ही मिळून काल किती 1600 3200 200 3000 राऊंड फिगर 3000 कालचं नाचचं होईल का. काल काहीतरी 1000 रुपये झाले ना, 1000 का 1100 झाले. 1000 रुपये देऊन 3000 म्हणल्यावर 2000 करायला लागेल, जे काय अवघड आहे. कालचं मिळून आजचं मिळून 1000 2000 CNG 200 2200 रुपये. तर कालच्या CNG जाऊ दे, कालच्या जाऊ दे, आजचा 1000 रुपये 750 रुपये 400 रुपये करायचं तिथं होईल कसं. 400 रुपये एवढं हे नाही आहे, अवघड नाही. पण दुपार झाली आता टप आहे. 400 रुपये बी करणार टिपे, टप आहे टिपे म्हणते. असो 400-500 रुपये करून जाऊ घरी. तर भेटूया जेवणानंतर. चला जेवणाच्या अगोदर आपण इथं होतो. एरियाचं नाव मला लक्षात नाही, एवढ्या ह्यातनं तुम्हाला काय कळणार आणि एवढ्या ह्यातनं बी काय कळणार. PCMC मध्ये होतो, आता बघ PCMC मध्ये आलं. इथनं तर घराकडं जायचं कारण काठी झाली लाल. CNG भरावं म्हटलं तर मग परत लई काम करावं लागेल आणि तेवढं आपण काम नाही करत, आळशी माणूस आपण. हप्ते आल्याच पळतो आपण. जे आपण बाणेरला इथनं ऑर्डर नेली तीच जेवण झाल्यानंतर त्याच कस्टमरची ऑर्डर पडली, त्यांनी आपल्याला टाळून सोडलं. परत धन्यवाद. अशी ऑर्डर आज भेटली तर बरं वाटतं, तेच कस्टमर. आणि आता इथनं घराकडे ऑर्डर बघायची आता, जे की खूप टफ आहे. हे कामात जायला लागलं असं मला वाटतं. आणि टोटल 800 रुपये झालेत, जे की आत्तापर्यंत बघायला गेलं तर खूपच कमी आहे. 2 वाजलेत, डॉट 2 वाजलेत, 800 रुपये झाल्यात. अजून 200 रुपये काढते. इथनंच घरी जाऊस्तोपर्यंत 200 काय 400 बी होतील, फक्त पडले पाहिजे असा विषय. आणि हे नशिबाचं खेळ आहे, पडाल का नाही माहीत नाही. दाढीला वाढायला आले, दाढी काढायला आले. कोरा पॅन कट झालं कारण ओलाची ऑर्डर पडलेली छोटी नोकरी आपल्याला. छोटी मारत बसल्यावर घरी कधी जाणार नाही का. आणि आपल्या अजून गॅरेजला बी जायचं, स्वारगेटवरूनच जायला लागेल कारण मग गॅरेजकडनं स्वारगेटला गेलं बंद करायचं, तिथनं मग गॅरेजला जाऊन काम करून घरी. आत्ता जर निघालो तर मी 4-5 वाजेपर्यंत पोहोचल. तर मला वाटतं एक 5 मिनटं थांबूया. नशिबात असेल तर पडली तर ती निघणार. डॉट 2 वाजला, 2 वाजून 5 मिनटं आहे. घराकडे निघूया. जी पडाल ती घ्यायची, पण घराकडची स्वारगेटकडची. स्टेशन पडली तरी चालेल, नॉट बॅड. स्टेशन कोंडवा वगैरे, कात्रज, येवलेवाडी, धायरी, नरे, नांदेड सिटी पडली तर नॉट बॅड, खूप चांगली गोष्ट आहे. बघू जाता मग CNG टाकायचं असेल तर टाकू. तसं काय मला नाही म्हणणं नाही मी टाकायला.
डिपेंड ऑन माय धंदा. जर धंदा चांगला असेल तर जर मोठी ऑर्डर पण 700-800 बरे ऑपोजिट डायरेक्शनला असू मग टाकू, होऊन जाऊ दे मग. चला 700-800ची ऑर्डर मला देत असाल ना कंपनीवाले, ऑपोजिट डायरेक्शनला असेल तर घेतो कस्टमरला, 5 मिनिटात भरतो मी. ओळख दाखवावी लागेल आपली, जी की नाही आहे इकडं. पण एक 15-20 मिनिटं तर लागलेच. आता दुपारचं शनिवारी, आज काय एवढी गर्दी नसती, शनिवार रविवार एवढी गर्दी नसती दुपारची, किंवा सकाळची बी नसते एवढी. सोमवार ते शुक्रवार वर्किंग डेजमध्ये CNG ला गर्दी असते, त्यामुळं आज लवकर भेटून जाईल. पण 700-800ची ऑर्डर पडणार अवघड आहे. असो काय हरकत नाही. 2 वाजून 2 मिनटं आल्यात. 3 मिनिटात आपण इथून निघणार आहोत. आय होप 3 मिनिटात एखादी इथनं मला ऑर्डर पडलेले आहेत दगडूशेठ वगैरे, त्यामुळे मी इथं होप करून आलो आहे की रिटर्नला मला ऑर्डर पडेल दगडूशेठ वगैरे. दगडूशेठ शनिवारवाडा, स्वारगेट स्टेशन, कुठली दगडूशेठ पण जरी गेलो तर आपल्याला मस्त वाटतं की नाही का आपल्या घराकडच्या साईडला ऑर्डर पडावे. ऑर्डर पडत असतात पण हाताला लागत नाही. आणि जर ओलाला असेल तर विसरून जा, उबेर तरी चुकून माकून भेटेल आपल्या हाताला लागेल, पण ओलाची ऑर्डर जर हाताला लागत नाही अवघडच आहे. असो नशिबाचे खेळ, काय विषय नाही. तर मी आत्ता CNG भरला 200चं आणि संध्याकाळी 9-10 वाजेपर्यंत काम केलं तर दीड तर होणार. 800 आहेत ना, 700-800 अजून होतं जे पडेल ते ऑर्डर घेतलं. पण कोण करावी एवढं कष्ट. चला तर फायनली मित्रांनो आपण आलो आहोत पार्किंगला. आणि येताना उबरला तर ऑर्डर पडली नाही, ओलाचं तर विशेष नाही काढायचा आजपासून. काय उभं ब्लॉक पट्टीत देतं हे ते, काय ते सांगून फायदा बी नाही होतं, तेच सांगणं माझ्या नाही आहे. येताना एक जण भेटला, मला वाटतं टिळक रोड युनिव्हर्सिटीवरनं भेटला. टिळक रोडला तो युनिव्हर्सिटीपर्यंत फोन नाही भेटला. बघा किती MT यायला लागतं कधी कधी. आणि तिकडनं थोडं पुढे गेल्यावर एक जण भेटला पंचमी हॉटेल, तिथं 50 रुपये झाले मीटरने. 170 काय ते 100-150 काहीतरी झाले त्याचे पहिलेचे. टोटल आत्तापर्यंत आपले 1000 रुपये झालेत, जी खूप चांगली गोष्ट आहे. आणि येताना जर की म्हणलं गॅरेजचं काम आहे ते केलं मी. 170 रुपये गेले, ऑल टॅप केले त्यांनी. आतलं जे आपलं ओरिजिनल होतं ते इनर काढला, नवीन टाकलं. आणि महागा जे टॅप असतो ते कात्री बसायची, त्याला काहीतरी व्हायचं, कट बसलं आतमध्ये कुठंतरी त्याला, त्यामुळे त्यांनी ग्राइंडर मारून ते केलं, त्याला ऑल टॅप म्हणतात. आणि आत्ता ही 6 एकदम स्मूथ झालेलं आहे. आता मी फर्स्ट टाइम केलं, मला माहीत नाही हे किती दिवस चालेल किती नाही, तर बघूया ऑल टॅप किती दिवस चालतं. आय होप जास्त दिवस चालेल, 1-3 महिने चाललं तरी बस झालं. पण माझा असा विषय चालला की दर सर्व्हिसिंगला आपला दर 1-1.5 महिन्याला सर्व्हिसिंग होती. पहिली महिन्याला येतात, 1.5 महिन्यावर गेली, भविष्यात माहीत नाही 6 महिन्यावर जाईल काय जाईल, माझं मला माहीत नाही बाई. पण माझं असं म्हणणं आहे की दर महिन्याला आपण सर्व्हिसिंगच्या वेळेस ऑल टॅप केलं पाहिजे, जेणेकरून आधीमध्ये कुठं तुटलं नाही पाहिजे. आणि क्लचने तेवढा आपलं साथ दिला पाहिजे, इनरनी. आउटर तर चांगलंच आहे ओरिजिनल आहे, इनरने बी तेवढा साथ दिला पाहिजे. कट नाही बसला पाहिजे त्याला, कुठंतरी धार म्हणतात, कुठं धार नाही लागली पाहिजे त्याला, जेणेकरून कुठं मध्ये कट नाही झाला पाहिजे. 1-1.5 महिना साथ दे भाऊ तू. बाकी मी वाटलंच तर दर सर्व्हिसिंगला तुला चेंज करत जाईल. 200 जाऊ दे, 100 जाऊ दे, पण आधीमध्ये असं नाही का लफडा नको व्हायला, त्यामुळे धंद्याचं नुकसान होतं माझं. तर बघूया किती दिवस चालते किती नाही. आज तारीख काय स्टार्टिंगला बघितलं सांगतो मी, माझ्यासारे बघतो मी 5 तारीख आहे, 5 जुलै. पुढचं ऑगस्ट, 15 ऑगस्ट बघू कधी होईल पुढं सर्व्हिसिंग, माहीत नाही. तर आज बघायला गेलं तर काय परवडलं नाही, काय परवडलं. पण घरी बसलं असतं तरी काय परवडलं असतं, तरी नसतं काय परवडलं. तर घरी बसण्यापेक्षा कामाला आलेलं बरं. 700-800 रुपये का व्हायना सुटलेत, बाद झाले. 100-200 रुपये ह्याला गेले, क्लचला 170 गेले, 200 पकडू आपण, 800 रुपये निघले. काल 900 रुपये गेले, आज 800 रुपये. प्रगती. उद्या किती काय माहिती, उद्या तर 0, उद्या तर सुट्टीच बाई. आणि आता पार्किंगला मी आलो ॲक्च्युली 4 व्हीलरच्या ह्याच्यात, कारण खाली सगळे रिक्षा पार्किंग फुल आहे. आणि जर ढोल ताशेवाले तर संध्याकाळी गर्दी दिली असते. ठीक आहे, काल बी इथंच लावलेली पार्किंगला, असू दे इथंच. तर असो, म्हणजे एवढा प्रॉब्लेम येत ना आयुष्यात, काय सांगायचं. पार्किंगचा बी प्रॉब्लेम, पार्किंग लय मोठं आहे, पण भीती वाटते कधी कोण काय करेल काय नाही. शेवटी माणूस आहे पार्किंगला वॉचमॅन, पण तो किती वेळ असतो असं नसणार, रात्री हे बेरात्री.
काय सांगायचं आता, प्रत्येक गोष्टीचा एक प्रॉब्लेम असतो आपल्याला. आजपर्यंत कोणी तसं काही केलेलं नाही आहे, पण एक मनातून भीती असते ना भाऊ. लक्ष्मी आपली नाही का, कुठं काही सेफ आहे काय नाही. आहे तर सेफ सध्या असं वाटतंय. आणि तिथं लावत होतो समोर, पण तिथं गाड्या लागायचे सगळे 3, 6, 7 गाड्या आहेत. 7ही गाड्या बंद पडलेल्या आहेत. आणि गेले 2 वर्ष ते इथेच गाड्या पडे घेत. मी जेव्हापासून इथे येतो तेव्हापासून ते इथेच गाड्या पडे घेत. 9वी गाडी लागली तिथं आपली गाडी असती, पण लावली आहे का नाही काढता येत. त्यासाठी त्यांनी नंबर मारला भाऊ, मारला. मला वाटतं तो आज आलाच नाही, तर सकाळपासून तिथेच गाडी आहे. तर दुसरीकडं हा हाऊसफुल नाही. आत्ता सगळे एमटी आहे बरं का. आत्ता वाजल्यात किती, 5:45. एक अर्धा 1 तासाने इथं अख्खं ट्रॅफिक जाम होते. एवढे 2 व्हीलर्स येतात. 3 पथक आहे तिथं, एक इकडे आहे, एक समोर, एक इकडे आहे. 3ही पथकातले जरी 100 लोक धरले तर 200-300 गाड्या येतात संध्याकाळी इथं. 2 व्हीलर फुल हाऊसफुल होतं. त्यांचा धंदाच आहे, होऊ दे त्यांचा धंदा, काही विषय नाही आपल्याला. फक्त आपल्याला काही त्यांच्यामुळे प्रॉब्लेम होऊ नये त्या एवढंच, बाकी काय नाही. आजपर्यंत कोणी दिलं नाही, पण सांगता येत नाही ना प्रत्येक वेळेस कोण माणूस चांगला येईल कोण वाईट येईल. एक भीती मनात नेहमी असते. ज्याची गाडी आहे त्याला माहिती आहे. प्रत्येक 4 व्हीलर असो, 2 व्हीलर असो, रिक्षा असो, ते पार्किंगला गाड्या लागतात. त्यांना पार्किंगला गाडी लावून सुद्धा असं भीती असते, बाबा काय होईल नाही होईल, असं भीती वाटत असते नेहमी. आपलं सगळं राम भरोसे चाललंय, बघू काय होईल. पार तळाच्या खाली गेलोय, अजून खाली जायचंय. जाऊ दे, मरतोय तर मरतोय, काय होणार काय विषय नाही. एंड ऑफ द स्टोरी सांगायचं एवढंच आहे की जे खटखट आवाज येत होतं याचं, ते आता येत नाही आहे. ब्रेक दाबले कधी खटखट आवाज यायचा ते आता नाही येते. तर बघू ऑल टॅप किती दिवस चालेल. आणि आय होप 2-3 महिने चालावं असं असावं, जेणेकरून मला कुठं बंद नाही पडली पाहिजे. माझं म्हणणं काय, कुठं बंद नाही पडलं नाही. हार्ड जायचं, आता हार्ड नाही, एकदम स्मूथ जातं. इतके दिवस मला ती सर्व्हिस का नाही दिली काय माहिती. आज त्यांना काय आठवलं काय माहिती, आज ह्याला ही वाली सर्व्हिस देऊ तर त्यांनी ही वाली सर्व्हिस दिली. म्हणजे ठीक आहे करा म्हटलं, आपल्याला काय कळतं यातलं, करा तर करा. आता गॅरेजवाला म्हणलं चांगलीच असेल ना, वाईट काय असेल. तर तुम्ही ऑल टॅप काय म्हणतात, ऑल टॅप म्हणतं काय म्हणतात काय माहिती. मला ऑल टॅपच म्हणलं, मी जे सांगितले ते मला सांगा, हे चांगलं आहे का वाईट आहे ऑल टॅप करणं. आणि बघूया काय, आता घरी जाऊया. संडे होती, जरा रिलॅक्स होऊया. आणि सोमवारपासून जरा फ्रेशने नीट काम करूया. बघूया काय होते काय नाही. CNG भाऊ भरलं नाही, लालकांडीवरच चालू आहे. पर PCMCवरनं तिथंच लालकांडी आली, तिकडनं लालकांडीवर आले. तर मला वाटतं सोमवारी 300 रुपये भर लागते. 1700चं टार्गेट असेल सोमवारी. होईल काय माहीत नाही. आळस माणसामध्ये भरला नाही एवढा की 6 मिनटं झालं बडबड करतोय. तेवढ्या वेळात एखादी ऑर्डर मारली असते तर 50 रुपये झाले असते. माहिती सगळं, पण टाइमपास. आता गाडी इथं लावली, पाऊस त्याला लागणार, तिकडे लावली बी पाऊस लागणार. लावून लावणार कुठं, गाडी बंद पडकी वाटतं. काल बी इथंच होते, आज बी इथंच आहे. असं आपल्याला काय, कोण नेत नाहीत ना गाड्या. गेले 2-2.5 वर्ष इथंच लावतोय, गाडी घेतल्यापासून इथंच लावतोय. तर मी किती मोकार टाइमपास करतो. आतापर्यंत मी घरी गेलो असतो, उगाच पाऊस पडायचा, 2 व्हीलरवर जायचं, भिजलं तर उगाच. तर चला आजचा ब्लॉग इथंच एंड करूया. भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत असं काय झालं मला मध्ये काय ते वाईट वाटतं मला की आज कमाई कमी झाली, पण आळसपणा माझा परत त्याच झोनमध्ये चाललंय. असो, भेटू नवीन ब्लॉग मध्ये. पण शुभ बाय, चला.